श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या उमाशेखर राष्ट्र चॅनलवर. जर तुमची रास मिथुन असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील रखडलेला पैसा, करिअर आणि नात्यामधील दुरावा संपवून भाग्याला एक नवीन आणि सुवर्ण दिशा ठरणार आहे. कारण 18 जून 2026 पासून अवकाशात ग्रहांची एक अशी अद्भुत, दुर्मिळ आणि महात शक्तिशाली रचना तयार होत आहे, ज्याची वाट सर्व ज्योतिषशास्त्रज्ञ अगदी चातकासारखी पाहत असतात. 18 जून ते 18 ऑगस्ट 2026 या 2 महिन्याच्या काळात संपूर्ण ब्रह्मांड गुरुपुष्य योगाचा एक महासंयोग तयार होत आहे. देवगुरु बृहस्पती आणि शनिदेवाच्या नक्षत्राची ही युती मिथुन राशीच्या जातकांसाठी पैशाचा पाऊस पाडणारी आणि रखडलेली कामे वेगाने पूर्ण करणारी ठरणार आहे. पण थांबा, ज्योतिषशास्त्राचा एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे. जेव्हा ग्रहांची एवढी मोठी शुभ वेळ येते तेव्हा आपल्या एका चुकीमुळे आलेली संधी हातातून निसटून जाते. एकीकडे जिथे नवीन नोकरी, प्रमोशन, बिझनेसचा विस्तार आणि बँक बॅलन्स वाढवण्याचे योग आहेत, तेथे दुसरीकडे तुमच्या आरोग्याबाबत आणि बोलण्याबाबत ग्रहांचे कोणते मोठे इशारे आहेत, तुमच्या जुन्या चुकांमुळे बिघडलेले कोणते मोठे नाते आता सुधारणार आहे. आजच्या अत्यंत सविस्तर आणि सोप्या भाषेतील व्हिडिओमध्ये आपण मिथुन राशीच्या जातकांचे करिअर, आर्थिक बचत, नाती आणि नशीब 100% उजळून टाकणाऱ्या अचूक उपायांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला सविस्तर जाणून घेऊया. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की 18 जून 2026 रोजी अवकाशात नक्की काय घडणार आहे. 18 जून ते 18 ऑगस्ट या काळात देवगुरु बृहस्पती हे शनीच्या स्वामित्वाखाली पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहे. गुरु आणि शनीचा हा मिलाप करिअर, धन आणि यशासाठी अत्यंत प्रभावशाली मानला जातो. मिथुन राशीच्या जातकांनो, या काळात देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या घरात धन आणि वाणीस्थान कुंडलीच्या दुसऱ्या घरात गोचर करत आहे. कुंडलीतील दुसरे घर हे आपल्या कुटुंबाचे, पैशाचे आणि बचतीचे, आपल्या बोलण्याचे मानले जाते. या गोचराचा सर्वात मोठा आणि पहिला फायदा तुमच्या नात्यावर होणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्यातील अहंकार किंवा बोलण्यातील दोषामुळे तुमचे जे नातेवाईक, मित्र किंवा जवळचे लोक दुरावले होते, तुमचे जे नातेसंबंध खराब झाले होते, ते सर्व गैरसमज आता दूर होणार आहेत आणि नात्यामध्ये पुन्हा एकदा गोडवा निर्माण होईल. आर्थिक पातळीवर बोलायचे झाले तर तुमची पैशाची आवक वाढेल आणि बऱ्याच काळापासून जी बचत होत नव्हती ती बचत करण्याचे मजबूत योग या काळात बनत आहेत. आता आपण बोलूया गुरुच्या त्या अद्भुत शक्तीबद्दल ज्याला ज्योतिषशास्त्रात गुरुची शुभदृष्टी म्हटली जाते. दुसऱ्या घरात बसलेले गुरुदेव तुमच्या कुंडलीतील 6व्या, 8व्या आणि 10व्या घरात पूर्णपणे पाहत आहेत. सर्वात आधी गुरुदेवाची दृष्टी तुमच्या 6व्या घरावर पडत आहे, जे रोग, कर्ज आणि शत्रूचे घर मानले जाते. या दृष्टीमुळे जे तरुण बऱ्याच दिवसापासून बेरोजगार आहेत त्यांना नवीन उत्तम नोकरी मिळण्याचे प्रबळ योग आहेत. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून पदोन्नती म्हणजेच प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमचे शत्रू पराभूत होतील आणि जुन्या आजारामधून तुमची सुटका होईल. यानंतर गुरुची दृष्टी तुमच्या 8व्या घरावर पडत आहे. यामुळे तुमचे जे काम बऱ्याच काळापासून रखडले होते ते सर्व रखडलेले काम पुन्हा एकदा वेगाने सुरू होईल. सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला पैतृक संपत्ती म्हणजे पूर्वजांच्या मालमत्तेतून मोठा लाभ मिळण्याचे योग आहेत. जर तुम्ही कर्जाच्या समस्यामुळे त्रस्त असाल तर या काळात कर्ज फेडण्याचे आणि त्या संबंधित सर्व समस्या सुटण्याचे मार्ग मोकळे होतील. आता वळूया तुमच्या कर्माकडे, कारण गुरुची शुभदृष्टी तुमच्या कुंडलीच्या 10व्या घरावर म्हणजे करिअर स्थानावर पडत आहे. मिथुन राशीच्या व्यावसायिक लोकांसाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विचार करत असाल तर नवीन शाखा उघडायची असेल किंवा नवीन क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर या 2 महिन्यात घेतलेले निर्णय तुम्हाला भविष्यात प्रचंड मोठा नफा मिळवून देतील. करिअरमध्ये तुम्हाला एक नवीन ओळख आणि स्थिरता मिळेल. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान वेगाने वाढेल. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर अत्यंत प्रसन्न राहतील, ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग अधिक सोपा होईल. मित्रांनो, जसे मी नेहमी सांगतो, वेळेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आपल्याला ग्रहांचे दिलेल्या इशाऱ्यांकडे आणि सावधानतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी 3 अत्यंत महत्त्वाच्या सावधानता सांगितल्या आहेत. वाणीवर पूर्ण नियंत्रण. देवगुरु तुमच्या वाणीच्या स्थानात आहेत, त्यामुळे तुमच्या बोलण्यात प्रचंड मधुरता आणि नम्रता आणा. राग किंवा अहंकार येऊन कोणालाही वाईट शब्द बोलू नका, जेणेकरून लोक तुमच्याशी आनंदाने जोडले जातील. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला चरबी आणि शुगरचा कारक मानले जाते, त्यामुळे या काळात तुमचं खानपान आणि आहारावर पूर्ण संयम ठेवा. बाहेरचे तेलकट अन्न खाणे टाळा आणि नियमित व्यायाम करा. या काळात तुमच्याकडे पैशाची आवक चांगली राहणार आहे, त्यामुळे तुमच्या क्षमतेनुसार असहाय्य आणि गरीब लोकांना मदत करा. असे केल्याने तुमचे भाग्य अधिक मजबूत होईल. मिथुन राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या 18 जून 2026 पासून होणाऱ्या गुरुपुष्य योगाचा 100% लाभ घेण्यासाठी आणि सर्व नकारात्मक दूर करण्यासाठी अत्यंत सोपे आणि चमत्कारिक उपाय नियमित नक्की करा. तुमच्या राशीचा स्वामी बुध ग्रहाला बलवान करण्यासाठी रोज सकाळी ओम ब्राम ब्रीम ब्रोम सह बुधाय नमः या मंत्राची किमान 1 माळ जप करा. गुरुमंत्राचा जप भाग्याची आणि पैशाची साथ मिळवण्यासाठी दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमः या गुरु बीज मंत्राचा 1 माळ जप नक्की करा.
नियमित सेवा कार्य, दररोज किंवा बुधवारी गायीला हिरवा चारा खायला द्या आणि पक्ष्यांना नियमितपणे दाना पाणी टाका. गुरुवारची पूजा, प्रत्येक गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा, तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि हळद अर्पण करा. या लहान उपायाने तुमचे सर्व संकट नष्ट होतील. तर मिथुन राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, 18 जून 2026 पासून होणारा हा काळ तुमच्या आयुष्यातील प्रगतीची एक नवीन आणि सुवर्ण दिशा देण्यासाठी आला आहे. फक्त अहंकाराला बाजूला ठेवा, आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, आरोग्याला जपा आणि कष्टासोबतच या सोप्या गोष्टींचे पालन करा. तुम्हाला आजचा हा सोप्या भाषेतील व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या आयुष्यात सध्या काय परिस्थिती आहे हे खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मिथुन राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खालील लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कष्टावर विश्वास ठेवा, आनंदी राहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण, जय हनुमान.